रुक्मिणीताई एक साधी गृहिणी, पुण्यात राहणारी. तिचा एकुलता एक मुलगा नचिकेत, वय 22. हल्लीच कॉलेज संपवलं होतं. स्वभावाने थोडा तापट. एक दिवस वडिलांशी झालेल्या किरकोळ वादातून नचिकेत मोठ्या रागात घरातून निघून गेला. रात्रभर त्याचा फोन बंद. कुठे गेला काहीच माहिती नाही. पतीचे डोळे लाल झाले होते, पण रुक्मिणीताई मात्र फार काही बोलल्या नाही. त्या शांतपणे स्वामींच्या फोटोपाशी बसल्या. डोळ्यात अश्रू होते, पण मनात एकच विचार, माझा नचिकेत जिथे असेल तिथे स्वामी त्याला सावध ठेवतील. रात्र सरली. नचिकेतचा पत्ता नाही. नातेवाईकांना फोन केला, मित्रांकडे चौकशी केली, पण कुठेच काही बातमी नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी अचानक दरवाजावर टकटक झाली. रुक्मिणीताई दरवाजा उघडायला गेल्या आणि समोर नचिकेत उभा. डोळे लाल, चेहऱ्यावर पश्चात्ताप आणि ओठांवर एक वाक्य, आई चूक झाली ग. पण मला एक क्षणसुद्धा तुमच्याशिवाय राहवत नव्हतं. रुक्मिणीताईंनी काही विचारलं नाही, फक्त त्याला कवेत घेतलं आणि डोळे मिटून श्री स्वामी समर्थ असा जप केला. अशाच आणखी स्वामी अनुभवाच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्याकडेही असा एखादा अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये जरूर लिहा. मी तो सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवेन.